जरांगे पाटील हत्येचं कट, त्यांना धमक्या येत आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते त्यांना माहिती. मग त्यांनी फिर्याद द्यावी, गुन्हा दाखल करावा, काय संविधानानुसार कारवाई करावी. भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाही तर लोकशाही आहे. जर तुझ्या जीवाला धोका आहे, तुम्ही जिथे तुम्हाला फोन आले, एसपी तक्रार द्या, आयजीला बोला. तुम्ही आज खूप मोठे नेते ना, ते आज काही करू शकतात, पण आरक्षण काय भेटत नाही मराठ्यांना, तोच प्रश्न पडलेला आम्हाला. जातीवाद वाढत चाललेला आहे. तर माझी विनंती आहे, जातीवाद न करता गुन्हे गोविंदानं आपल्या राज्यात कसं राहता येईल यासाठी आता प्रयत्न केले गेले पाहिजे. अमोल खुने 100% खरं बोलताय, कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मराठा आरक्षण पुन्हा वादंग पेटण्याची शक्यता आहे, कारण आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील यांनी दोनदा मुंबईला जाऊन हाती काय आणलंय, तर हैदराबाद गॅजेटियर जे आहे ते आतापर्यंत हैदराबाद गॅजेटियर नुसार खुबी प्रमाणपत्र जे पाहिलं तर 310 आतापर्यंत ही फक्त भेटलेली आहे. सोलापुरामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की सातारा संस्थान लागू करू, हे देखील वक्तव्य करण्यात आलं. मात्र मराठवाड्याची परिस्थिती याच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सुनील खोटकर आहेत. काही काळ तुम्ही जरांगे पाटीलचे सहकारी होता, त्यांच्यासोबत आंदोलन तुम्ही केलेली होती, मात्र असं दिसतंय का की हातात काहीच नाही आलंय म्हणून? नक्कीच शासनाने शब्दाचा खेळ करून 2 सप्टेंबर GR मध्ये मराठ्यांची सपशेल फसवणूक केलेली आहे. हेच जरांगे पाटलांनी समाजाला जाहीरपणे सांगावं की शासनाने, सरकारने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. हैदराबाद गॅजेटेनुसार मराठ्यांना काहीही मिळालेलं नाही. सोलापुरात जर पाहिलं आपण तर सोलापुरामध्ये मंगळवेढ्यात गॅजेटियर लागू करून सोलापूर सातारा गॅजेटियर लागू करून, मात्र हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासाठी GR निघाला, त्यानुसार प्रमाणपत्र निघित का, निघित असं वाटतं. माझी एक विनंती जरांगे पाटलाला, आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून, जरांगे पाटलांनी समाजाला वेठी धरू नये. आता अगोदरच काही भेटलं का ते स्पष्ट सांगावं. परत अजून हैदराबाद गॅजेटच तळ्यात कमाळ्यात आहे आणि तुम्ही सातारा गॅजेटचे बोलणं करताय, हे थांबलं पाहिजे कुठे. समाजाची दिशाभूल नको व्हायला. जरांगे पाटील नेहमीच सांगतात की माझ्यावर हल्ला होत आहे, मला मारण्याचा किंवा कट केल्या जात आहेत. याच्याकडे तुमचं मत काय, हे सगळं काय वाटतं तुम्हाला? हे बघा, जरांगे पाटील हत्येचं कट, त्यांना धमक्या येत आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते त्यांना माहिती. मग त्यांनी फिर्याद द्यावी, गुन्हा दाखल करावा, काय संविधानानुसार कारवाई करावी. भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाही तर लोकशाही आहे. जर तुझ्या जीवाला धोका आहे, तुम्ही जिथे तुम्हाला फोन आले, एसपी तक्रार द्या, आयजीला बोला. तुम्ही आज खूप मोठे नेते ना, तुम्ही कोणाला बोलू शकता, मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, त्यांना सांगा ना तुम्हाला संरक्षण द्यायचं. लोकप्रियता वाढली त्यांची का? हा, त्यामुळे ते त्यांनी गुन्हा दाखल करावा. काय पण करू शकते समजा. हो, ते आज काय करू शकतात, पण आरक्षणाचं का नाही? मग तोच प्रश्न समाजाला. मग ते आज काही करू शकतात, पण आरक्षण काय भेटत नाही मराठ्यांना, तोच प्रश्न पडलेला आम्हाला. त्यांचं लक्ष कुठे? मग त्यांचं लक्ष कुठे मला माहित नाही, परंतु मी पुन्हा जरांगे पाटलाला विनंती करतो की त्यांनी समोर येऊन समाजाला स्पष्ट सांगावं, शासन आणि सरकार आपली मराठा समाज फसवणूक करत आहे. आणि 1 मिनिट, माझी एक विनंती आहे आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम समाज बांधवाला, जात 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 प्रचंड जातीवाद चाललेला आहे. ज्या मराठ्याकडं मोठा भाऊ म्हणून पाहिलं जायचं, ज्या मराठा समाजाकडं आपुलकीनं पाहिलं जायचं, गावगाडा चालवणारा मराठा समाज आज गावगाड्याच्या बाहेर टाकला चाललेला आहे. कारण तुम्ही एकच जात धरून चालले, ठीक आहे ना, आरक्षण मागा, संविधानिक मार्ग आहे, लोकशाही आहे, घटना आहे, कोर्ट आहे, सरकार आहे, शासन आहे, पोलीस यंत्रणा आहे, पण ते माझी जात मै जात मै जात मै जात करून मराठ्यांना कुठेतरी वेगळं पाहण्याचं षडयंत्र कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून चाललेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळं मराठा समाज हा सगळ्या समाजाचा मोठा भाऊ होता, आहे. आणि मराठी हे जातीवादी कधीच नव्हते. मराठा समाज सर्वांना घेऊन चालणारा आहे. इतर समाजाने देखील त्याच भावनेतून मराठीकडे पाहावं. जातीय द्वेषातून, एक वेगळ्या भावनेतून मराठीकडे पाहू नये. कारण आजचं जर राज्यातलं चित्र पाहिलं तर फार वेगळं चित्र आज पाहायला मिळते. प्रचंड जातीवाद फोफावलेला आहे, जातीवाद वाढत चाललेला आहे. तर माझी विनंती आहे, जातीवाद न करता गुन्हे गोविंदानं आपल्या राज्यात कसं राहता येईल यासाठी आता प्रयत्न केले गेले पाहिजे. एवढं मला एक साधं मत माझं आहे. अमोल खुने जे आहेत, जरांगे पाटील जे सहकारी होते ते सुटले आणि त्यांनी देखील गंभीर जरांगे पाटील यांच्यावरती आरोप केले. तुम्ही ते आरोप पाहिलेले असतील, या आरोपाकडे तुम्ही कसं बघायचं? अमोल खुने बद्दल मी एकच निक्षून सांगतो, अमोल खुने जे बोलताय त्याच्यामध्ये 1% खोटं नाही, ते 100% खरं बोलताय. अमोल खुने
100% खरं बोलताय. कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अमोल खुने कोपर्डीच्या घटनेत 20 महिने जेलमध्ये राहिले. 20 महिने एवढं जेल. 20 महिने कशाला म्हणतात? जो माणूस आज आपण बघा, घरातला जर एखादा प्राणी जरी गेला तरी आपण 3-4 दिवस जेवत नाही. ही आपली संस्कृती आहे. मग हा घरातला करता पुरुष 20 दिवस जेलमध्ये राहतो. त्या परिवारावर काय बितली असेल, त्या माता माऊलीवर, त्यांच्या आईवर, त्यांच्या बायकोवर, त्यांच्या लेकरावर काय बितलं असेल, हे तोच परिवार सांगू शकतो. आपण फक्त दुःख व्यक्त करू शकतो. त्यामुळं अमोल खुने जे भूमिका मांडताय, अमोल खुने जे सांगताय ते तंतोतंत 100% खरं आहे. परंतु तुम्ही खरं असं सांगताय. तुम्ही सांगितलंय की खरा संघर्ष योद्धा मी आहे. तुम्ही बरेच बघितले मी संघर्ष योद्धा म्हणून, ते संघर्ष योद्धे नाहीये. संघर्ष योद्ध्याचा अर्थ असा होतो, कुठल्याही समाजाच्या घटकावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्याच्या विरुद्ध बंड पुकारणारा संघर्ष योद्धा असतो. मीच नाही, जरांगे पाटलाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या समाज बांधवांनी हिरिरीने भाग घेतला, ज्याने ज्या लढ्याला सपोर्ट केला, तो प्रत्येकाला संघर्ष योद्धा आहे ना. संघर्ष म्हणजे काय? समाजाला काहीतरी मिळावं यासाठी संघर्ष करणारा, त्यासाठी धडपड करणारा संघर्ष होता. तर जरांगे पाटला लढ्यामधला प्रत्येक समाज बांधव संघर्ष होत आहे. संघर्ष सांगितलं तुम्ही. पण असं का तुम्ही अगदी जरांगे पाटील यांच्या सावलीसारखे तुम्ही त्यांच्या सोबत राहिला, तुमचा वाढदिवस आला की ते स्वतः फोन करतात, तुम्हाला शुभेच्छा देतात, म्हणजे एवढं सगळं होत असताना आणि तुम्ही त्यांच्यासाठी एका डॉक्टरांच्या तोंडात सुद्धा काळ सुद्धा फासलेलं होतं, एवढं सगळं मग नेमकं तुम्ही एवढे दूर का झालेत एकदमच लगे? मुळामध्ये विषय असा असतो की समाजाला काहीतरी मिळतंय, समाजाला काहीतरी मिळावं यासाठी आम्ही जरांगे पाटलासोबत होतो. परंतु जिथं आम्हाला कळायला लागलं की नाही समाजाची फसवणूक होऊ राहिली, मग जरांगे पाटील हे समाजाला काय सांगत नाही की सरकार फसवतं म्हणून शब्दाचा खेळ करून तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेबांनी वाशी वेशने परत आलो GR घेऊन. तोच GR सुधारित GR शब्दाचा खेळ करून 2 सप्टेंबरला सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो GR दिला, त्यांचे मुख्यमंत्री असताना विखे साहेबांनी, त्यामध्ये काही नाही भेटलं. हेच आम्ही जरांगे पाटील सांगायला गेलो की पाटील तुम्ही समाजाला सांगा की समाजाला काही भेटलं नाही, फसवणूक झाली. पाटील असे ते त्यांचं त्यांना माहिती. पाटील तर नेहमी सांगतात आंदोलनात की बाबा मी सगळ्यांचं संगमताने सगळ्यांना विचारपूस करून करतो सगळं जे काय कोणच संगमत कधी कोणाला विचारलं पाटलांनी? प्रश्न आहे माझा जरांगे पाटलाला. जरांगे पाटला माझा जाहीर प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात मी समाजाला विचारून करतो, मग ज्यावेळेस विधानसभेत समाज मांडला होता विधानसभा लढवायची, त्यावेळेस समाज पाटला काय माघार घेतली? तुम्ही म्हणता ना समाजाला विचारून करतो, समाजाला विचारून करतो, काय घेतलीच माग काय कारण जरांगे पाटला विचारा ना. असेल ना. तुम्ही जवळ तुम्ही सावलीसारखे होता, तुम्हाला माहित असेल काय नेमकं झालं, काय दारावर काय बंद चर्चा ते आम्हाला नाही माहित ना. पशेचर्चा झाली असं वाटतं? नाही नाही, याच्यावर हे बघा, मी पुन्हा सांगतो, जरी लोकशाही असली आणि आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं आणि आपलं मत व्यक्त अधिकार असला, पुराव्यानिशी माणसांनी बोलावं. तडजोड तर झाली, तसं तडजोड शिवाय कसं काय होईल? पुरावा नाही आमच्याकडे, असे पुरावा नाही. झाली तडजोड झाली झाली असेल त्याचा पुरावा आली नाही ती. हा? तुमच्यावर तडजोड कानावर आली नाही. आता बंद दारावर काय चर्चा होती? 3-3 तास 4-4 तास. आता सध्या विखे साहेब येतात, 4-4 तास बंद दार करून चर्चा करतात. ते काय आम्हाला काय माहित काय चर्चा करतात? काय षडयंत्र तर असेल काय? आणि त्याच्यावर मी बोलू शकत नाही, कारण पुरावे नाही ना आपल्याकडे. पुरावा घेणार तुम्ही, पुरावा शोधणार तुम्ही आता? माझं पुरावा शोधाचं काम चालू आहे. ज्या दिवशी पुरावे मला भेटतील, माझ्या हाती लागतील, मी ज्यावेळी पुरावा घेऊन सांगेल की समाजाची फसवणूक कोणी केली. शेवटचा प्रश्न, खरा संघर्ष योद्धा? खरा संघर्ष योद्धा प्रत्येक समाज बांधव आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं आपण तर महत्वाचा विषय आहे की जे काही जरांगे पाटलावरती आरोप होत आहे ते पूर्ण आरोप सगळे खरे आहे, सत्य आहे. आणि जे काय सत्य आहे आम्ही समाजासमोर आणू असं देखील सुनील कोटकर या ठिकाणी सांगत आहे. मात्र महत्वाचा विषय हाच आहे, कारण की हा जो लढा झाला, या लढ्यामध्ये मराठवाड्याला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं, मराठा समाजाला काय मिळालं, हे सगळं दमदम समोर असं देखील या ठिकाणी सांगण्यात. कालच्या साताऱ्याच्या मंगळवेढ्याच्या सभेत जरांगे पाटील जाहीरपणे बोलले का काही लोकांना सरकार पैसे देऊन माझ्यावर बोलायला लावतंय, आणि ते एक वाक्य निक्षून बोलले, खरं सांगा रे, खरं बोला. पाटील तुम्ही खरं सांगा ना, तुम्ही पण खरं सांगा ना मराठ्यांना की मराठ्यांना 2 सप्टेंबर GR मध्ये काय मिळालं, खरं सांगा. शासनाने सरकारने शब्दाचा खेळ करून मराठ्यांची फसवणूक केली, खरं सांगा ना, खरं सांगा ना. EWS कुठे गेलं पाटील? खरं सांगा, EWS कुठे मराठ्यांचं? सांगा ना खरं. तुम्ही आम्हाला म्हणले ना पैसे घेऊन, पुरावा द्या पैसे घेतल्याचा,
म्हणजे का बरं तुमच्या खोटे आरोप करताय का म्हणजे आरोप खोटेचे ना, पुरावा द्या ना. मी काय म्हटलं, लोकशाहीमध्ये पुराव्यानिशी माणसांनी बोलावं, संविधानिक मार्गाने बोलावं. जरांगे पाटील पुरावा द्या. आम्हाला सरकारने, आम्ही सरकारची हातमिळवणी केली त्याचा पुरावा द्या. सरकारने आम्हाला पैसे दिले याचा पुरावा द्या. आणि आम्ही खोटं बोलतोय ते सिद्ध करा. डायरेक्ट थेट तुम्ही जरांगे पाटलावर गंभीर आरोप करताय. एकेकाळी तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः पूर्ण काळे हो फासले. दादा, हे पण आता आरोप भीती वाटत नाही का? भीती वाटत नाही का तुम्हाला? परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. इथले गाभाराने मराठी नसतात. निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की खरं चित्र जे आहे आम्ही समोर आणू असं देखील कोटकर पाटलाकडे या ठिकाणी सांगितलं जात आहे. मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.